लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नमस्कार, आज तारीख आहे 4 डिसेंबर आणि लाडकी बहीण योजने संदर्भात आली आहे सर्वात मोठी अपडेट. आज 100% मेसेज पडणार. आता लाडक्या बहिणींना जमा होणार नोव्हेंबर महिन्याचे पैसे. नोव्हेंबर महिना संपला तरी सुद्धा लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता, परंतु फायनली आता पैसे पडण्यास सुरुवात होत आहे. आणि या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व लाडक्या ताईंसाठी आले आहे गुड न्यूज. नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत तुम्हाला आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, जानेवारीचा हप्ता कधी मिळणार, सर्व अपडेट एकाच व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आतापर्यंतचा सर्वात स्पेशल व्हिडिओ असणार आहे लाडकी बहीण या योजनेसाठी अंतर्गत. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला पुन्हा एकदा लगेच ताबडतोब पैसे वाटप होणार आहेत. नोव्हेंबरचा हप्ता भरपूर दिवस झाले तुम्हाला मिळालेला नाहीये, तर आता नवीन GR सुद्धा आलेला आहे. डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹3,000 क्रेडिटेड असा मेसेज तुम्हाला आता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचा पडणार आहे. जानेवारी पासून नवीन वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्षाचं काय गिफ्ट लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार की नोव्हेंबरचा हप्ता प्लस डिसेंबरचा हप्ता प्लस जानेवारीचा हप्ता एकत्र दिला जाणार. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. संपूर्ण अपडेट, संपूर्ण कव्हरेज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आपल्याला 200K सबस्क्रायबरचं टार्गेट लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. त्यासाठी तुमचा प्रत्येकाचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट ठरत असतो. तर बघा, नोव्हेंबरचे पैसे आता जमा होणार आहेत. आता मेसेज पडण्यास सुरुवात. आज 4 डिसेंबर, आजपासून मेसेज पडण्यास सुरुवात. लाडक्या ताईंसाठी तसेच लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेला आहे. सॉरी, या ठिकाणी बघा, आज 4 नाही, आज 5 डिसेंबर आहे, हे लक्षामध्ये घ्या. 5 डिसेंबरची ही अपडेट आहे. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता जिल्ह्यानुसार यादी जाहीर झालेली आहे. आता तुम्हाला जमा होणार 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता. तिन्ही हप्त्याची अपडेट आपल्याला आली आहे की एक्झॅक्टली 17व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार, त्यानंतर 18व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार, 19व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार. सर्व माहिती, सर्व अपडेट जिल्ह्यानुसार यादी जाहीर करण्यात आलेली आहे. कोणता हप्ता कधी मिळणार, किती तारखेला मिळणार, किती वाजता पैसे जमा होणार, या संदर्भात सर्व अपडेट आपल्याकडे आले आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप स्पेशल होणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता, जानेवारीचे पैसे, 3 महिन्याचे पैसे आता वाटप होणार आहेत. निवडणुकीची प्रक्रिया आता पूर्ण होत आलेला आहे. आता लवकरच या संदर्भात पैसे वाटपासंदर्भात आता निर्णय होणार आहे आणि लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे. तसेच आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल तर्फे आता नवीन स्पेशल गिव्हअवे आलेला आहे. तर हा स्पेशल गिव्हअवे आपल्या चॅनल तर्फे आहे. आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल तर्फे आता बघा, एक नाही तर थेट दोन पैठणी साड्या आपल्या चॅनल तर्फे देण्यात येत आहेत. तेही आपल्या चॅनलवरील व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर्सला. हा स्पेशल गिव्हअवे असणार आहे. ही स्पेशल गिफ्ट आपल्या चॅनल तर्फे असणार आहे. तर तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. आता ही पैठणी साडी जिंकण्यासाठी काय करायचं आहे, तर बघा, सध्या आपल्या चॅनलवरती 1,32,000 सबस्क्रायबर पूर्ण आहेत, झालेले आहेत. ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 200K म्हणजे 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होईल, त्या दिवशी आपल्या चॅनल तर्फे या ठिकाणी 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. या साड्या तुम्ही सुद्धा जिंकू शकता. अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या असणार आहेत. तर या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर पैठणी साडी तुम्ही जिंकू शकता. त्यासाठी तुम्ही चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबणे इम्पॉर्टंट असणार आहे. त्यासोबत तुम्हाला एक एक चांगली चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना, ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होतील, त्याच दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा पैठणी साडी जिंकू शकता. त्यामुळे सर्वांनी या गेम मध्ये पार्टिसिपेट करा. तुम्हाला सुद्धा संधी आहे. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. ठीक आहे, शेअर करा व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे. आता बघा, ही आहे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांची यादी. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये व कोकण विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत. तर यामध्ये जिल्ह्यांची यादी आहे: मुंबई शहर, मुंबई उपनगर,
त्यानंतर ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. ठीक आहे. त्यानंतर बघा मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रामध्ये येणारे 12 जिल्हे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड, लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव असे जिल्हे आहेत आणि विदर्भ विभागातील येणारे 12 जिल्हे. बघा अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम असे जिल्हे आहेत. तर बघा ही महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांची 36 जिल्ह्यांची ही यादी आहे. तर बघा 12 हे जिल्हे अधिक हे 12 जिल्हे प्लस हे 12 जिल्हे पार्त्रिक 36 टोटल 36 जिल्हे आहेत. मग या 36 जिल्ह्यांची आपल्याकडे यादी आलेली आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये आता नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे सर्वात आधी वाटप होणार, सर्वात आधी जमा होणार. त्या अगोदर ती यादी तुम्हाला सांगणारच आहे. त्या अगोदर लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांसाठी आता मोठे 3 गिफ्ट वाटप होणार आहेत. आणि या संदर्भात आली आहे नवीन अपडेट. पहिलं गिफ्ट असणार आहे मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत. तर बघा दुसरं गिफ्ट मोफत सिलिंग फॅन पंखा या योजनेअंतर्गत अपडेट असणार आहे. तिसरं गिफ्ट असणार आहे मोफत प्रेशर कुकर. तर बघा मोफत शिलाई मशीन योजना आता कोणत्या योजनेअंतर्गत ही शिलाई मशीन मिळणार सर्व माहिती सांगणार. तर बघा स्वावलंबनासाठी व रोजगारासाठी उपयुक्त घरबसल्या उत्पन्नाची संधी. मोफत सिलिंग फॅन पंखा घरात सुखद व थंड हवा, उन्हाळ्यासाठी दिलासा, वीज बिल बचत. तसेच बघा मोफत प्रेशर कुकर वेळेची व इंधनाची बचत, स्वयंपाक सोपा व आरोग्यदायी होणार. पात्र महिलांसाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार. महिला सक्षमीकरणासाठी हे एक पाऊल असणार आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे 3 गिफ्ट वाटप होणार आहेत आणि हीच आहे नवीन अपडेट. तुम्हाला यादी सांगणार आहे. त्या अगोदर अजून एक मोठी घोषणा झालेली आहे. महिलांसाठी आपल्या तर बघा मोठी घोषणा झालेली आहे. महिलांसाठी पैठणी साडी मोफत. तर बघा आपल्या मराठी रेगे चॅनल तर्फे तर पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. तसेच तुमच्या रेशन कार्डवर मिळणार मोफत साडी. पात्रता रेशन कार्ड धारक महिला वाटप असणार आहे तुमच्या जवळच्या नजीकच्या रेशन दुकानात. लाभ असणार आहे सणासुदीसाठी ही मोफत भेट. लवकरच तुमच्या रेशन दुकानात संपर्क साधा आणि लाभ मिळवा. तर बघा रेशन कार्ड वरती ही साडी मिळणार आहे, परंतु ही साडी सर्वच महिलांना मिळणार नाही. ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशा महिलांना होळीच्या सणानिमित्त ही साडी वाटप केली जाणार आहे. ठीक आहे. तसेच बघा पुढची अपडेट आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना. तर आता या योजनेअंतर्गत अपडेट पाहूया. तर बघा पहिल्या अपत्यासाठी मातेला 5,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. एक एक पहिला लाभ असणार 1,000 रुपयाचा, दुसरा लाभ असणार 2,000 रुपयाचा, तिसरा लाभ असणार 2,000 रुपयाचा. अशा प्रकारे 5,000 रुपयाचा या योजनेअंतर्गत लाभ मिळत असतो. इथे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. तसेच बघा 31 डिसेंबर ही शेवटची तारीख असणार आहे लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी. ज्या महिला ई-केवायसी करतील त्याच महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये जमा होतील. तसेच HSRP नंबर प्लेट साठी सुद्धा शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर. त्यामुळे या दोन्ही कामे तुम्हाला 31 डिसेंबर अगोदर करायचे आहे. तसेच पॅन कार्ड आधार कार्डला लिंक होण्यापासून सुद्धा ते लवकर तुम्ही सर्वांनी लिंक करा. ओके ठीक आहे. तसेच आता मोफत शिलाई मशीन सुद्धा वाटप होणार आहे. तर आता ही योजना कशी आहे, यामध्ये कसा तुम्हाला लाभ मिळतो. तर बघा या योजनेसाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती अशा प्रकारे असतील. अर्ज करण्याची पद्धत इथे दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तसेच बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. तर बँकांची सुद्धा यादी आलेली आहे, जिल्ह्यानुसार सुद्धा यादी आलेली आहे. तर ती यादी आता तुम्हाला सांगतो. तर बघा पैसे बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. पहिली यादी असणार आहे सरकारी बँकामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होतील. पोस्ट बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल,
ठीक आहे. त्यानंतर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI, बँक ऑफ बरोडा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया अशा प्रकारे पैसे जमा होतील. त्यानंतर दुसरी यादी असेल प्रमुख खाजगी बँकांची. यामध्ये HDFC बँक, ICICI बँक, ऍक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक अशा प्रकारे हे जमा होतील. तिसरी यादी असणार आहे इतर बँका व पेमेंट्स बँका. शेवटी यामध्ये जमा होतील IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट्स बँक अशा बँकांमध्ये पैसे जमा होतील. आता बघा, लवकरच महायुती सरकार सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे जमा करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, ई-केवायसी साठी सुद्धा खुशखबर आहे. ई-केवायसी करण्यासाठी आता तुम्हाला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता सर्व जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे जमा होणार आहेत 10 डिसेंबर पर्यंत.